फक्त स्वतःच्या जीवनाला जीवन तारून नेण्याची ताकद ही भगवान प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये आहे. कारण आपण जर नामचिंतन केलं ना, वाल्याचे वाल्मिकी ऋषी झालेत. कशामुळे? आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही, पण ज्या वेळेला भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, नारदांसारख्या संतांची संगती व्हावी, वाळी ज्या वेळेला कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. अगोदर रामायण लिहिलं आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राला वागावं लागलं. का? नामचिंतनाचा फायदा आहे. नामचिंतन करावं लागेल. का करावं भगवान परमात्माचं भजन? बरेच जण म्हणतील ताई नामचिंतन करण्याचा फायदा काय आहे? जिवंतपणी मुखात कधी भगवंताचं भजन आलं नाही, नित्य नेमानं कधी भजन केलंच नाही, तर शेवटच्या श्वासाला तसं तरी कसं भजन येणार आहे? एक व्यक्ती होता पहा, राम नामामध्ये ताकद किती आहे सांगते तुम्हाला. भगवंताच्या भजनात ताकद किती आहे, नामाचं महत्त्व काय आहे. एका व्यक्तीनं शेवटच्या श्वासाला जीव निघून जाणार, आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही, पण शेवटच्या श्वासाला एकदा त्यानं त्याच्या लेकराचं नाव ठेवलं होतं राम. लेकराचं नाव राम ठेवलं, लेकराचं नाव एका नारायण ठेवलं, राम नाव ठेवलं. आणि ज्या वेळेला त्याला यमदूत घेण्यासाठी आले, देवदूतांनी सांगितलं तू घेऊन जाऊ नाही शकत त्याला. म्हणे का? शेवटच्या मरता क्षणी का होईना त्याच्या मुखात भगवान प्रभू रामचंद्राचं नाव आलंय. म्हणे पण त्यानं तर देवाचं नाव म्हणून घेतलंच नाही, त्यानं त्याच्या मुलाचं नाव घेतलं. त्यावेळेला देवदूत यमदूताला विचारतात, म्हणे अगोदर भगवान परमात्मा आहे की अगोदर हा राम आहे? राम नाव हे ठेवलं का? प्रभू रामचंद्राचं नाव अगोदर त्यानं ऐकलं म्हणून राम नाव ठेवलं. एखादे एक सारख्या नावाचे दोन माणसं असेल, गोविंद नावाचे, दोन्हीकडं तोंड एकीकडं केलेले दोघांचे सुद्धा, आणि तुम्ही पाठीमागनं आवाज दिला ना गोविंद, दोघेही तुमच्याकडे पाहतील. यातून उत्तर काय सांगायचं माहिती आहे? अखंड भगवान प्रभू रामचंद्र, गोपाल कृष्ण भगवान हनुमंतराय. जर का आपण त्या गोविंदाचं, त्या गोपालाचं नाव घेत राहिलो ना, जसं की एखादे दोन माणसं एकाच नावाचे आहेत, नाव घेतल्याच्या नंतर माहिती राहत नाही हे नाव नेमकं आहे कोणाचं, दोन्ही आपल्याकडे वळून पाहतात, तसं कायम फक्त त्या गोविंदाचं नाम घेत राहा. एक ना एक दिवस तरी तो गोविंद आपल्याकडे वळून पावल्याशिवाय राहणार नाही. पाहिल तो आपल्याकडे, पण त्यांना आपल्याकडे वळून पाहावं यासाठी तेवढ्या ताकदीनं आपल्याला भजन करत राहावं लागेल, तेवढ्या ताकदीनं आपल्याला नामचिंतन करत राहावं लागेल. का करावं हरीचं उच्चारण? हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. त्या हरीचं उच्चारण करावं लागेल. जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल, प्रत्येक संकटाचं निरसन होईल, प्रत्येक दुःख तुमचं नष्ट होईल. मी सांगू, अंतःकरण मोकळं करायचं असेल ना आणि रडायचं असेल तर देवाच्या समोर रडायला पाहिजे. कारण लोक तुमचं दुःख रडून ऐकतील, पण जगाला हसून सांगल्याशिवाय राहत नाहीत. ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या समोर तुम्ही रडून स्वतःचं दुःख मोकळं कराल ना, अंतःकरण मोकळं कराल, भगवान परमात्मा नक्कीच त्या दुःखाचं निरसन, त्या संकटाचं निरसन केल्याशिवाय राहत नाही. फक्त सांगण्याचा भाव तेवढा असला पाहिजे आपला. नामचिंतन करावं. का करावं भगवंताचं भजन? तर सुंदर असं भजन आहे पहा. घेत नाम विठोबाचे, घेत नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे.
भगवान परमात्माचं नामचिंतन करायचं आहे. कितीही मोठं पाप झालेलं असू द्या, जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाही.